4 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। भूसंपादित मिळकतीत हिस्सा असताना खोटे शपथपत्र देऊन फसवणूक, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यावल शहरातील सुतारवाड्यात गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा, एकाच घेतले ताब्यात। महेलखेडी गावात वीज चोरी करणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। यावल नगरपालिकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन, मुख्य पाण्याच्या टाकीजवळील रस्त्याची स्वच्छतेची मागणी। सातोद येथे शेतात काम करताना महिलेला सर्पदंश, यावल रुग्णालयात उपचार सुरू। यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणावर 4 हरकती प्राप्त। साकडी येथे डॉक्टर सुनील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये सर्वधर्मीय तरुणांचा प्रतिसाद। तर अयोध्यानगर येथे विश्व मानवरुहानी केंद्र नवानगर शाखा भुसावळतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। आता बघूया सविस्तर घडामोडी। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। अंजाळे येथे शेत मिळकतीत हिस्सा असताना देखील खोटे शपथपत्र सादर करून भूसंपादनाचा मोबदला लाटला व महिलेची 10,65,000 रुपयात फसवणूक केली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात यावल न्यायालयाच्या आदेशान्वये एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 2016 मध्ये घडली होती। अंजाळे तालुका यावल येथील अनिल भास्कर सपकाळे यांनी यावल न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी बाळू महारू सपकाळे राहणार अंजाळे, हल्ली मुक्काम कंडारी, तालुका भुसावळ यांनी फिर्यादी यांच्या आईचा शेत मिळकतीत हिस्सा असताना देखील कायद्याने हा हिस्सा डावलण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रांताधिकाऱ्यासमोर खोटे शपथपत्र दाखल केले आणि भूसंपादनाची मिळालेली 10,65,565 रुपयाची रक्कम एकट्याने ठेवून घेतली आणि शासनाची व महिलेची फसवणूक केली। तेव्हा या प्रकरणी यावल न्यायालयाच्या आदेशान्वये यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाळू महारू सपकाळे राहणार अंजाळे, हल्ली मुक्काम कंडारी, तालुका भुसावळ यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम तडेले करीत आहे। आपल्याला गृहोपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या। या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि AC वर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे। या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे। तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या। यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे। यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर सुतारवाडा आहे। या सुतारवाडा भागामध्ये एक जण अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तेव्हा या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापा टाकत 30 लिटर गावठी दारू हस्तगत केली आहे व एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यावल शहरात भुसावळ रस्ता आहे। भुसावळ रस्त्यावर सुतारवाडा आहे। या ठिकाणी एक जण गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती। तेव्हा पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी एका पथकाला बोलवले आणि त्या ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना केल्या। तेव्हा या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एका जणाकडून 30 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू हस्तगत केली आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
महेलखेडी या गावात दहिगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व त्यांच्या पथकाने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली. यामध्ये त्यांना 3 जण वीज चोरी करताना आढळून आले. तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र या तिघांनी दंड भरला नाही. तेव्हा या तिघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिगाव तालुका यावल येथील विद्युत वितरण कंपनीचे कक्ष अभियंता जितेंद्र कमलाकर धांडे यांनी महेलखेडी या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली. गावात या मोहिमेत त्यांना मुस्तफा तळवी, नथू तळवी, इनुस पटेल हे 3 जण वीज चोरी करताना आढळून आले. तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची नोटीस देण्यात आली. मात्र या तिघांनी दंड भरला नाही म्हणून तिघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल नगरपालिकेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले व शहरातील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या 40 फुटी रस्त्यावर आणि त्या भागात स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी केली. तातडीने या भागात स्वच्छता अभियान राबवले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावल येथील नगरपालिकेमध्ये स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात साने गुरुजी शाळेच्या जवळ मुख्य पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या 40 फुटी रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर घाण कचरा संकलित झाला आहे. तसेच या भागामध्ये रस्त्यावर झाडे झुडपे वाढले आहे. तेव्हा या भागात रस्त्यावर सक्षमपणे स्वच्छता व्हावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. तातडीने स्वच्छता केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरचे निवेदन देते प्रसंगी यावल शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते राहुल कचरे, नरेंद्र माळी उर्फ खन्ना, देवेंद्र माळी, स्वप्नील झांबरे, राजेश श्रावगी, सागर चौधरी, राहुल पवार, सागर धनगर, राहुल चौधरीसह मोठ्या संख्येत प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तातडीने या 40 फुटी रस्त्याची स्वच्छता केली जावी अशी त्यांची मागणी आहे. सांगतो नाही करून घेतो JCB वाला आहे ना आपल्याकडे. सातोद या गावात शेतात निंदणी करत असताना एका 60 वर्षीय वृद्ध महिलेला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे. तर सतत 3 दिवसापासून यावल तालुक्यात सर्पदंशची ही 3री घटना आहे. सातोद तालुका यावल येथील शेतशिवारामध्ये शानूबाई भालेराव वय 60 वर्ष ही महिला निंदणी करीत होती. निंदणी करत असताना या महिलेच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच तातडीने महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी भुगवाड्या, अधिपरिचारिका माधुरी ठोके, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी उपचार केले असून सतत 3 दिवसातील सर्पदंशाची ही यावल तालुक्याची 3री घटना आहे. यापूर्वी डोंगरकठोरा, कोरपावली येथे महिलांना निंदणी करताना सर्पदंश झाला आहे. बघ
यावल तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आरक्षणावर 4 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या 4ही हरकती साकडी गावातून प्राप्त झाल्या असून या हरकतीवर निपटारा करून अंतिम आरक्षण 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. यावल तालुक्यात मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्या ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय सदस्यांचे प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले होते व आता या आरक्षणावर साकडी या गावातून प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या दोन्ही प्रभागातून प्रत्येकी 2-2 अशा 4 हरकती प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा या हरकतीवर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी MP देवरे, DS हिवराडे, SL पाटील, EK चौधरी, GT सोनवणे, BH चौधरी, MB तडवी, ST जगताप, NP वैराळकर यांच्या वतीने निर्णय घेऊन अंतिम आरक्षण दिनांक 14 जुलै रोजी जाहीर केले जाणार आहे. अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होणे अपेक्षित आहे. तेव्हा आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. साकळी, किनगाव खुर्द, गाडऱ्या, बोराडे, म्हैसवाडी, गिरळगाव, बोरखेळे खुर्द, थोरगव्हाण, शिरागड, कोल्हावी या गावात निवडणूक होत आहे. साकडी येथील रहिवासी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तेव्हा या शिबिरामध्ये 28 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तेव्हा वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टरांचं सर्वत्र कौतुक होत आहे. साकडी तालुका यावल या गावातील रहिवासी तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुनील लक्ष्मण पाटील यांचा वाढदिवस होता. तेव्हा आपण वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये सर्व धर्मीय तरुणांनी पुढाकार घेतला. हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले आणि 28 दात्यांनी स्वइच्छेने या त्यांच्या शिबिरात रक्तदान केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जळगाव येथील माधवराव गोडवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. या शिबिरामध्ये SR फिटनेस क्लबचे संचालक विशाल बोरसे, महेंद्र पाटील, ओम शांती मेडिकलचे संचालक सुनील महाजन, अजय पाटील, समाधान पाटील, हेमंत वाघळे, ज्ञानेश्वर सोनारसह आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या रक्तदान शिबिराचं सर्वत्र कौतुक होत आहे. कारण गाइडेंस व्हिडिओ बनवायचा आहे का? व्हिडिओ बनव.
बस म्हणून खाली गेला होता. नाही हे बोर्डा लावता येतात, बोर्डा लावता येतं ऑपरेशन. तिला रक्त लागेल असं वाटत होतं पाहिजे. अयोध्या नगर भुसावळ येथे विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. विश्व मानव रुहानी केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात 240 गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखा भुसावळ यांच्या वतीने अयोध्यानगर भुसावळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये 240 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ही संस्था परोपकारी आणि आध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था संत बलजीत सिंग महाराज यांनी शिकवलेल्या अनेक नैतिक जीवन, आध्यात्मक आणि ध्यानधारणा यावर आधारित उपक्रम आणि कार्यक्रम घेत असते आणि लोककल्याणचे कार्यक्रम ते राबवते. मोठ्या उत्साहात सदर शिबिर संपन्न झाले असून 240 गरजू रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले. मस्त स्मूथ झूम मध्ये कभी कभी बर्दाश्त करें, मेरी मंशा हुई है, लेकिन ऐसा हो सकता है कि मुझे पासा का क्योंकि मुझे तुम्हारे प्राण में मरा फिर चलना गले को से आगे चला तो तुम बार बार जन्म लेते हो, बार बार मरते हो और जन्म में मरण में तुम घने दुख सकते हो, बड़े दुख तुम्हारे कर्मों से कपड़ा मतलब शुरू मिलता है भगवान किसी
कर्मी आवे कपड़ा नगरी मोक्ष है, कर्मों के कारण में श्री मिलता है, परंतु उस परम पिता की नगर मेहर कृपा से लोग द्वार तक पहुंचा। कुछ तो अच्छा किया है, चलो इसको गुरु के पास पहुंचाते हैं। कौन है गुरु? गुरु परमेश्वर पार ब्रह्म, वो खुद ही है गुरु ही। वो खुद ही चेला है, खुद ही शिष्य है, उसके सिवा कुछ नहीं है ना। जब प्राण निकलते हैं हमारे तो कहते हैं ना जमदूत आएंगे हमारे प्राण लेकर के जाएंगे, जब लोग में लेके जाएंगे वहां हमारे कर्मों का हिसाब होगा, तो जमदूत हमें दंड देंगे। लेकिन जो अच्छे कर्म करेगा, जो भजन करेगा, तो जहाँ पे गुरु को प्रकट कर लेगा, गुरु को गुरु परमेश्वर गुरु पार। या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.